नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुचिता ठाकरे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ता म्हणून आपणाशी आज एका महत्त्वपूर्ण अशा विषयावर संवाद साधत आहे. 2 जुलै रोजी हाथरस येथून 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलराई मैदानात नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा या बाबाचा सत्संग आयोजित करण्यात आलेला होता. या सत्संगाला असं म्हणतात की प्रशासनाने 80,000 लोकांची परवानगी दिलेली होती, परंतु 80,000 ऐवजी 2.5 लाख लोक येथे जमले. बाबाचा सत्संग आटोपला आणि महिलांनी त्याच्या पायाखालची माती घेण्याकरिता एकच गर्दी केली. यातच चेंगराचेंगरी होऊन 121 लोकांचा बळी गेला. यात बहुतांश बालक आणि महिला यांचा समावेश आहे. मित्रांनो, आपल्या देशामध्ये धर्म आणि आस्थेच्या नावावर आजपर्यंत असंख्य बळी गेलेले आहे. त्यात हा नारायण साकार आहे तरी कोण? हा स्वतःला दैवी शक्तीचा अवतार मानतो. शिवाय माझ्यात चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे असं हा जाहीरपणे सांगतो. आजपर्यंत उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या देशामध्ये निरनिराळ्या ठिकाणी जिथे सत्संग आयोजित करण्यात आलेले होते किंवा धार्मिक उत्सव साजरे करण्यात येत होते, यामध्ये ज्या चेंगराचेंगरीच्या घटना झाल्या त्यामध्ये राजस्थानातील चामुंडा मंदिरात होणाऱ्या चेंगराचेंगरीचं उदाहरण देता येईल. तेथे 250 लोकांचा मृत्यू झाला होता. हिमाचल प्रदेशात नैनादेवी मंदिरात 162 लोक मारल्या गेली. तर 2003 साली इंदूर येथे रामनवमी मंदिरामध्ये उत्सव सुरू असताना जवळपास 300 लोक मारल्या गेली होती. आणि महाराष्ट्राचं जर उदाहरण द्यायचं झालं तर 2005 मध्ये मांढरादेवी मंदिरामध्ये जत्रेच्या दरम्यान 340 लोकांचा मृत्यू झाला. 2003 मध्ये कुंभमेळाव्यामध्ये 39 लोक बळी गेले. मित्रांनो, आपल्या देशामध्ये धर्म, आस्था, परंपरा या नावावर आणखी किती बरं बळी जाणार आहे? बरं, हा नारायण साकार हरी याचा सत्संग ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता त्या ठिकाणाहून जेव्हा चेंगराचेंगरीची घटना झाली, या बाबाने मात्र पळ काढला. आता मला सांगा की खरंच याच्यामध्ये जर का दैवी शक्ती असती तर याने आपल्या भक्तांना नक्कीच वाचवायला हवं होतं, हो ना? परंतु असं कधीच घडू शकत नाही. कोणामध्येही दैवी शक्ती असूच शकत नाही. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अघोरी प्रथा, परंपरा यांच्यावरती आळा घालण्यासाठी तसंच समाजातील भोळ्याबाबड्या लोकांचं होणारं शोषण थांबवण्यासाठी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा 2013 पारित झाला आणि तो लागू देखील झाला. खरं म्हणजे यापूर्वी छत्तीसगड, बिहार, कर्नाटक येथे देखील या प्रकारचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे अस्तित्वात आहेत. परंतु अशा प्रकारची कायदे जेव्हा होतात तेव्हा त्या कायद्याची अंमलबजावणी किती काटेकोरपणे प्रशासन करतं, तसंच तेथील नागरिक किती जागरूक आहेत हे यावर सुद्धा त्या कायद्याची यशस्वीता अवलंबून असते. आता मात्र संपूर्ण देशामध्ये हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा लागू व्हावा याकरिता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव सर हे प्रयत्नशील आहेत. त्याचप्रमाणे संसदेमध्ये या घटनेनंतर झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते माननीय खरगे साहेब यांनी देखील असाच महाराष्ट्राप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा संपूर्ण देशात लागू व्हावा ही आग्रही भूमिका धरली. आपण देखील सामान्य नागरिक म्हणून निश्चितच या कायद्याचं स्वागत केलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न हा येतो की महिला इतक्या अतार्किक विचारशैली कशी काय बाळगू शकतात? मित्रांनो, संविधान लागू झालं आपल्या देशामध्ये सन 1949 रोजी. संविधानामध्ये 45व्या कलमात वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील बालकाला सक्तीचं आणि अनिवार्य शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी संविधानाने आग्रही भूमिका धरली होती. त्यासाठी हे कलम या संविधानात लिहिलं गेलं होतं. नंतर 1968 मध्ये पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील याच बाबीचा पुनरुच्चार करण्यात आला. सर्वांना सक्तीचं मोफत शिक्षण मिळावं यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं. यानंतर 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. या शैक्षणिक धोरणान्वये शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं पाहिजे, प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात आलं पाहिजे हीच भूमिका ठामपणे मांडल्या गेली. आणि आता 2020चं जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण योग घातलेलं आहे यामध्ये देखील प्रचंड प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये साधारणतः वय वर्ष 3 ते 18 वयोगटातील बालकाचा विचार करण्यात आलेला आहे. वय वर्ष 18 पर्यंत हे बालक शिकलं पाहिजे. प्रत्येक बालकापर्यंत शिक्षणाचा अधिकार त्याला बजावता आलं पाहिजे असं नमूद करण्यात आलेलं आहे. 2009चा RT ॲक्ट देखील शिक्षण घेणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे, तो त्याचा मूलभूत अधिकार आहे
असं मान्य करतो आणि त्यानुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असावं याकरता देशासमोर आग्रही भूमिका मांडतं. पण प्रश्न असा येतो की या महिला इतक्या अतार्किक विचार करतात कशा? जर का शिक्षण प्रत्येक महिलेपर्यंत, महिला म्हणजेच काय तर जेव्हा ती बाल्य अवस्थेमध्ये असेल त्यावेळी तिला ते शिक्षण नक्कीच मिळालं असेल, परंतु तरी देखील शिक्षण मिळून ही महिला इतका अवैज्ञानिक विचार करते. आज आपण 21व्या शतकामध्ये वावरतो आहे. 21व्या शतकात संपूर्ण म्हणजे जसं अवकाश असेल, पाणी असेल, पृथ्वी असेल, यावरती महिला मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. तंत्रज्ञानामध्ये देखील तिने अवर्णनीय अशी प्रगती केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात ती आपले कौशल्यपूर्णरित्या कामगिरी बजावत आहे आणि असं असताना मात्र बहुसंख्य महिला अजूनही सण, उत्सव, रूढी, प्रथा, परंपरा, उपास-तापास, बुवा-बाबा, चमत्कार यामध्ये अडकलेल्या आपल्याला दिसून येतात. आजही या महिला असं मानतात की आपल्या समस्या सोडविण्याचं सामर्थ्य हे कुणातरी दुसऱ्या माणसामध्ये, दुसऱ्या व्यक्तीमध्ये असू शकतं. पण मित्रांनो, या महिलांचा स्वतःच्या कर्तृत्वावर अजूनही विश्वास असलेला दिसून येत नाही. त्यासाठी प्रयत्नशीलच नाही आणि शिवाय बुवा बाबा हे या महिलांचं मोठ्या प्रमाणावर शोषण करीत आलेले आहेत. म्हणूनच मला असं वाटतं की या महिलांनी आता तरी कुठेतरी डोळे उघडले पाहिजे, सुधारलं पाहिजे. या बुवा बाबांच्या सत्संगाच्या पाठीमागे लागून स्वतःचं जीवन खराब करण्यापेक्षा जर आपण जरा व्यापक विचार केला, जर आपण वैज्ञानिक बनलो, विवेकशील बनलो, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतःसोबत बाळगला तर या समस्येपासून मुक्तता मिळू शकते. शिवाय आणखीन एक गोष्ट म्हणजे संविधानामध्ये 51(1) कलम असं म्हणतं की मूलभूत अधिकारामध्ये ते ॲड करण्यात आलेलं आहे. यानुसार मानवतावाद, चौकस वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक सुधारणा हे घडवून आणण्याचं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य मानलं गेलेलं आहे. मग या महिला या कर्तव्यापासून कशा दूर असू शकतात? बालकांना ह्या महिला का घेऊन जातात अशा ठिकाणी? उलट त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम या महिलांनी केलं पाहिजे, परंतु ते आज करताना दिसून येत नाही. आणि म्हणूनच मला असं अगदी आग्रहाने सांगावंसं वाटतं की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या विवेकी, बुद्धिप्रामाण्यवादी संघटनांशी आपण जुळवून घेतलं पाहिजे. त्यामध्ये कार्य करून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवण्याचं, त्याचा प्रसार करण्याचं कार्य केलं पाहिजे आणि शिवाय अशा अवैज्ञानिक गोष्टींना आपण आळा बसवण्यासाठी स्वतः पुढे आलं पाहिजे. धन्यवाद.